ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मराठवाड्यामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललेला असून अनेक भागांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे। मराठवाड्यामध्ये आज मितीला फक्त 17% पाणीसाठा शिल्लक आहे। मराठवाड्यामधील 11 मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ 17.30% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। तर या 11 प्रकल्पांपैकी 3 प्रकल्प हे कोरडे ठाक पडले आहेत। त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीला मराठवाड्याला अधिक भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। चिंताजनक बाब म्हणजे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणामध्ये फक्त 8% पाणीसाठा शिल्लक आहे। तर कुठल्या धरणांमध्ये किती पाणीसाठा शिल्लक आहे त्यावर एक नजर टाकूयात। जायकवाडी धरणामध्ये 8% पाणीसाठा, माजलगावमध्ये 0% पाणीसाठा, निम्न दुधना प्रकल्पामध्ये 0% पाणीसाठा, सीना कोळेगावमध्ये 0% पाणीसाठा, निम्न तेरणामध्ये देखील 0% पाणीसाठा, सिद्धेश्वर धरणामध्ये पाणीसाठा शिल्लक आहे केवळ 2%, मांजरा धरणामध्ये 3% पाणीसाठा, निम्न मनारमध्ये 27% पाणीसाठा, विष्णुपुरीमध्ये 30% पाणीसाठा, येलदरीमध्ये 30%, ऊर्ध्व पैनगंगा धरणामध्ये 41%। मराठवाड्यातली भीषण परिस्थिती आपण पाहिली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।